नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रिकल शेप्स जे भौमितिक आकृत्या आहेत त्या मी सांगणार आहे तुम्हाला. सुरुवातीला बघूया बिंदू पॉइंट. सुईचं टोक असेल, पेन्सिलचं टोक असेल किंवा टाचणीचं टोक असेल, त्याची संकल्पना म्हणजे बिंदू पॉइंट्स. आणि दोन पॉइंट जर आपण भिंतीवर म्हणा, वहीवर म्हणा, कागदावर म्हणा, दोन बिंदू जर जोडले तर तो रेषाखंड होतो. आणि उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जर बाणाचं टोक दाखवलं तर ते किरण निर्माण होते. त्याच किरणला आपण डावीकडून टोक दाखवलं बाणाचं तर ते रेषा झाली. म्हणजे बिंदू, रेषाखंड आणि रेषा इथून सुरुवात होते भौमितिक आकाराचा. भौमितिक आकारामध्ये जर आपण 3 पॉइंट घेतले तर त्या 3 नैग्रेशीय पॉइंट मध्ये, त्या बिंदूमध्ये 3 पॉइंट जर जोडले तर ते त्रिकोण तयार होतो. 4 पॉइंट जर जोडले तर चौकोन तयार होतो. आणि त्याच ठराविक 4 पॉइंटला विशिष्ट असा दर्जा दिला. समजा समोरासमोरील त्यांच्या बाजू एकरूप असतात, त्यांचे प्रत्येक कोण काटकोन असतात, म्हणजे आयत किंवा चौरस म्हणतात. चारही बाजू जर एकत्र केले म्हणजे समान मापाचे असल्या त्याला चौरस असे म्हणतात. तर हे बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा या सर्वांचं म्हणजे सुरुवात करून हे भौमितिक आकार आहेत. These are the geometrical shapes, means points, segment, ray, line, triangles, quadrilaterals. Quadrilaterals म्हणजे 4 बिंदू जर आपण जोडले तर ते क्वाड्रिलॅटरल चौकोन तयार होतो. त्रिकोण असेल, मग डिफरंट टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, मग तो काटकोन त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण असेल, विषमभुज त्रिकोण असेल किंवा आयसोसेलेस ट्रायंगल्स म्हणजे त्याच्या 2 बाजू एकरूप असणारा समद्विभुज त्रिकोण असेल. चौकोनामध्ये 4 जर बिंदू जोडले आपण की समोरासमोरील बाजू त्याच्या एकरूप म्हणजे तो झाला आयत झाला. सर्व बाजू एकरूप, 90 अंशाचा कोन असेल प्रत्येक बिंदू जवळ तर तो चौरस झाला. आणि तो जर असा थोडासा तिरपा केला तर चारही बाजू समान, थोडासा तिरपा केला तो झाला समभुज चौकोन, म्हणजे त्याला रोम्बस असे म्हणतात. आणि जर आयत असेल त्याच्या समोरासमोरील बाजू समान, म्हणजे भिंत असेल, वरची बाजू खालची बाजू समान आहे, त्याच्या समोरासमोर खिडकी असेल, दरवाजा असेल किंवा पुस्तकाचं साधं पान बघा, पुस्तकाचं एक साधं पान, वहीचं पान, दॅट इज द शेप ऑफ अ रेक्टँगल. आणि त्याच्या सर्व बाजू समोरासमोरील सर्व बाजू समान असतात, समोरासमोरील बाजू समान असतात आणि चारही कोण काटकोन असतात, म्हणजे ते झालं आयत. त्याला जर वेन दॅट द रेक्टँगल इज रोटेट सम डिग्री, सम अक्यूट अँगल, म्हणजे थोडस त्या रेक्टँगलला आपण रोटेट केलं तर त्याचा होतो पॅरलेलोग्राम, म्हणजे समांतरभुज चौकोन. अशा प्रकारे जॉमेट्रिकल शेप्स आपण या ठिकाणी म्हणजे थोडक्यात का होईना बघितलेले आहेत की जे बिंदू पासून सुरुवात केलं, बिंदू, रेषाखंड, किरण, रेस, लाईन, ट्रायंगल्स, क्वाड्रिलॅटरल्स अशा प्रकारे. आणि अनेक कोण पण आहे. जर 90 अंशाचा कोण असेल, कोपरा बघा, भिंतीचा कोपरा असेल, पानाचा कोपरा असेल, तो झाला 90 अंशाचा कोन. त्याला जर 90 पेक्षा कमी केलं तर तो लघुकोन म्हणतात त्याला. 90 पेक्षा जास्त केलं, समजा मी असा भाग केला, हा 90 डिग्रीचा अँगल झाला. हा जर असा वाकवला तर हा लघुकोन झाला. आणि हा परत असा मूव केला लेफ्ट साइडने, हा दिस इज द ऍक्ट्यूस अँगल, म्हणजे हा विशाल कोन त्रिकोण होतो. असे कोन, त्रिकोणाचे प्रकार, कोणाचे प्रकार आणि चौकोनाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स. मग आयत असेल, चौरस असेल, समांतर भुज चौकोन असेल, समभुज चौकोन असेल आणि पतंग असेल. मुलांना हे पतंग उडवायला फार आवडते. म्हणजे सहज 2 पट्ट्या अशा आकाराच्या ठेवून त्यांचे 4 पॉइंट जर जोडले तर ते पतंग तयार होतो. अशा प्रकारे. आणि समोरासमोर जर बाजू एकच जोडी समांतर असेल, 2 बाजू असे तिरपे असतील तर तो समलंब चौकोन होतो, कारण 2 बाजूमधले अंतरे अगदी समान असतं, जराही कमी न जास्त नसतं. त्याला समलंब चौकोन असे म्हणतात. म्हणजे आयत, चौरस, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंग अशा प्रकारे चौकोनाचे प्रकार आहेत. म्हणजे दीज आर द जॉमेट्रिकल शेप्स. कधी कधी काय होतं की समजा एका शेत असेल, आता ते शेत ठराविक काय चौकोनाच्या आकाराचं नसतं, त्रिकोणाच्या आकाराचं नसतं, पण मोजमाप करताना तो मोजणीदार व एखाद्या प्लॉटचं तो मोजणीदार मोजमाप करणारा जो व्यक्ती असतो त्याचे त्रिकोणाचे, चौकोनाचे त्या शेताचं प्लॉटचं रूपांतर करतो. त्याला अनियमित आकृत्या असे म्हणतात.
इरेग्युलर शेप्स ऑफ ए जॉमेट्री. म्हणजे अनियमित आकृती असतात त्याचे त्रिकोण चौकोनात रूपांतर करून त्या अनियमित असलेल्या जागेचं क्षेत्रफळ सुद्धा काढू शकतो. म्हणजे हे झाले भौमितिक आकार म्हणजे जॉमेट्रिकल शेप्स. थँक्यू.